नाही नाही ताई, बेजबाबदारपणा नाही ग. आता काय सांगू तुला, सकाळपासून पोटात माझ्या कळा मारत होत्या, पोट बिघडलं होतं, मला काय सुधरत नव्हतं. आणि तुला सांगतो, ती नवली आला होता का नाही, तेव्हा पण असंच पोटात कळ आली, म्हणून मग मी वॉशरूमला जायचं म्हणून गेलो, तेवढ्यात हे सगळं महाभारत घडलंय बघ. अरे पर जाताना सुंदरला काही कल्पना तरी देऊन जायची. कितीपर्यंत रेट असेल तर व्यवहार फायनल करून चालणार आहे हे तरी सांगायचं त्याला. तू म्हणतेस ती खरं आहे, पण सुचाय पाहिजे ना ग ताई. अगं कळच एवढ्या जोरात आली ना, माझं डोकंच बदल झालं होतं, सुचलंच नाही मला ग. माहित आहे हो, त्यांना रातभर लई त्रास झाला, डोळ्याला डोळा नव्हता बघा त्यांच्या. मान्य, समद मान्य, पर या समद्याचा किती फटका बसला असता हे कळतंय का तुम्हासनी? ही पोरगी आईने धावून आली म्हणून त्यातर कितीला पडला असता यो व्यवहार. नाहीतर काय, या पोरीमुळे कितीतरी मोठं नुकसान होण्यापासून वाचलोय माहितीये. खरंय, चौकस बुद्धी आणि सारासार विचार हाय तिच्याकडे. मेनका, लई कौतिक वाटतं तुझं. काय तर हा, नकळत या मेनकाकडनं चांगला व्यवहार झाला, एवढं कौतिक करायला लागलात. कळत न कळत का होईना चांगलं काम झालं नव तिच्या हातून. मग झालं तर, आणि त्यामुळं आपलं किती मोठं नुकसान टळलं ते महत्वाचं. आणि आणखी एक, यापुढं सुंदरच्या मदतीला एकटा यशवंता बस होईल असं नाही वाटत आमसनी. त्याच्या मदतीसाठी आणि कोणतरी विश्वासू माणूस पाहिजे. ताई, अगं मी आहे की, आज तर काय सुंदरची मदत केली, ह्याच्या पुढे मी करत राहीन. मला वाटते ताई, आपल्याला काय तिसऱ्या माणसाची गरज नाही बघ. नाही म्हणजे झालं ते झालं, चुकीचं आहे, यापुढे असं होणार नाही. हा, मी सगळे